मोक्षाचा मार्ग सांगितला, पण मनुष्य त्या मार्गाकडे वळत नाही. म्हणून तुकोबारानं सांगितलं, शरीर जायाचे ठेवणे धरशे अभिलाष जणे. आपल्याला मिळालेला 3.5 हाताचं हे मॉडेल हे चांगलं आहे, चांगलं नाही मला. शरीर दुःखाचे भांडार, शरीर रोगाचे काठार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायसे. शरीरासारखं घाणेरडं कायच नाही. पण ऐका, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोचले, शरीर वय साध्य केले, शरीराचा दिले परब्रह्म. याच हाताने आम्हाला टाळी वाजून परमेश्वराची प्राप्ती करता येऊ शकते. पण महाराज, आम्हाला कलियुगामध्ये खऱ्या धर्माचा विसर पडला. आज आम्ही नको त्यांची आचरण जीवनामध्ये आचरण करायला लागलो. काय आता आम्ही हे कार्याचे कीर्तनात बाबा बरेच गाव फिरत असतो. काही ठिकाणी म्हणतात काय करायचे ते 12वे 13वे, मेला तो केला. काय करायचे 12वे? मी म्हणलो तू नको करू, तुझ्या बोकांडी येऊन बसली तेव्हा कळते तुला. पिंड पदावरी तिला आपुल्या करी, माझे झाले गया वचन आणि फिटले. पितरांच्या ऋणातून मुक्ती झाल्याशिवाय माणसाचं कुठलंच कार्य सिद्धीला जात नाही. ही आमच्या धर्माची पूर्वपीठिका आहे. काय करायचे 12वे 13वे? सकाराम दाते करतात म्हणून तुकाराम दाते करतात असं नाही. प्रत्येक गोष्टीला आमच्या धर्मामध्ये शास्त्र आहे. काय करायचे 12वे 13वे? 2 मिनिटं ऐका. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या देहावर संस्कार केले जातात. किती? 16. पण या कलियुगात एकही असा माणूस नाही त्याच्यावर दादा 16चे 16 संस्कार होतात. आपल्याकडे संस्कार होतात 3च. किती? 3. कुठले कुठले? जन्माला आल्यानंतर 12 दिवसांनी करतात ते बारसं. 25 वर्षाचा आल्यानंतर एकदा तांदूळ टाकतात तो विवाह संस्कार. आणि मेल्यानंतर करतात 12 दिवसांनी ते बारसं. मग 16 मधून 3 गेले, राहिले किती? 12. 12 राहिले, 13 राहिले. तो 13वाचा विधी म्हणजे 13. म्हणून बघा, 10वं बदलता येतं, 12वं बदलता येतं मिस्त्री, पण 13वं बदलता येत. 13वं 13व्याच्याच दिवशी करावं लागतं. बरोबर आहे ना? का? आता ऐका, आज आपल्या पांडुरंग बाबा गेले, आज त्यांना 13 दिवस झाले. आज खऱ्या अर्थाने त्यांचा वैकुंठाचा दादा प्रवास चालू झाला. ते डायरेक्ट वैकुंठाला जातील का? नाही. 365 दिवसाचा प्रवास आहे. 2 मिनिटं गरुड पुराण सांगतो ऐका. शास्त्र सांगते मेल्यानंतर माणसाचा आत्मा हा 12 दिवस या घरावरती भ्रमण करत असतो. आज 13व्याची वाडी ठेवली की पांडुरंग बाबांचा आत्मा हा वैकुंठाच्या दिशेनं वाटचाल करणार. तो डायरेक्ट वैकुंठाला जात नाही. मध्ये एक नदी लागते, त्या नदीचं नाव जगबुडी. त्या नदीचं नाव आहे वैतरणा नदी. आता ऐका, ही नदी काय आपल्यासारख्या पाण्यानं भरलेली नाही, हिच्यामध्ये घाणच घाण आहे. 13 दिवसापासून पांडुरंग बाबांचा निघालेला आत्मा हा त्या वैतरणा नदीच्या इथं पोहोचायला बरोबर 48 दिवस लागतात. मोजा किती दिवस? 48. मग पहिले 13 आणि 48 किती झाले? 61 दिवस झाले. 61व्या दिवशी पांडुरंग बाबांचा आत्मा वैतरणा नदीच्या इथं जाणार. सत्यवान दादा, तिथून जर कर्म चांगला असेल, हा कर्माच्या अनुषंगाने बोलायला गेलो, आता बाबांच्या बाबतीत बोलायला गेलो, ज्याच्या अंत्ययात्रेमध्ये एवढा समाज जमतो त्याच्या कर्माविषयी आपण काय बोलणार? हा, खानदानी वारकरी आहेत. हा, आणि खानदानी माणसं आपल्या गाड्यामध्ये माळी घेतात. येड्या गबाळाचे काम जायचं. चला, बरोबर 61व्या दिवशी आत्मा जर कर्मयोगी असेल तर कामधेनू नावाच्या गायीच्या साह्यानं वैतरणा नदीच्या बाजूला होतो. आणि तिथून तो आत्मा बरोबर 48 दिवसांनी यमाच्या दरबारामध्ये दाखल होतो. मग पहिले 61 आणि 39, पहिले 61 आणि हे 39 किती झाले? 100व्या दिवशी आपला आत्मा यमाच्या दरबारामध्ये दाखल होतो. आता गंमत ऐका, तिथं आत्मा गेल्याच्या नंतर त्या आत्म्याचं वकील पत्र तिथं उघडलं. तिथे एक वकील आहे, त्या वकिलाचं नाव चित्रगुप्त. थोडस आपल्या भाषेत नव्हतो, तसं बघायला गेलं तर आपले चित्रगुप्त आपणच आहे. कारण आपण काय काय गुप्त केलेलं आहे हे आपल्यालाच माहिती आहे. जग मला काय केलेले पण आपले चित्रगुप्त बघा, माणसाचा चेहरा सगळं सांगत असतो. बाबा आपण किती पाप केले लोक आपल्याला वाटतं कोण बघत नाही, पण आपला अंतरात्मा आपल्याला सांगत असतो हे तुझ्याकडून चुकलेलं आहे. माणसाचं सगळं खोटं बोलतो पण माणसाचा चेहरा कधी खोटं बोलत. चला, 100व्या दिवशी आत्म्याचं वकीलपत्र तिथं उघडलं जातं आणि तिथून पुढे ती केस
बरोबर 265 दिवस चालते. किती? 265. आणि पहिले 100 किती झाले? 365व्या दिवशी पांडुरंग बाबांच्या केसचा निकाल लागणार. तो निकालाचा दिवस म्हणजे बाबांचं पहिलं वर्ष श्राद्ध. त्या दिवशी बाबा ऋणातून मुक्त होणार. कर्म जर चांगला असेल तर त्याला चांगला जन्म आहे. कर्म जर चुकीचा असेल तर पुनरुपी जन्म पुनरुपी मरण, परत यावं लागणार, परत जावं लागणार. 184 योनीच्या फेऱ्यामध्ये खिचपत पडावं लागणार. म्हणून बापा हो, हे कलियुग आहे. कलियुगामध्ये धर्म सध्या एका पायावरच राहिलेला आहे. कृत त्रेता द्वापार कली शास्त्र म्हणतंय. कृतयुगामध्ये धर्म 4 पायावर होता. तो मोडत 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 आज कलियुगामध्ये धर्म एका पायावरच आहे. किती काय सांगू दादा कलियुगाची तोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, हाताला सोडून दारोदार फिरतील नारी, ऐसा शकूर दादा तुम्ही ऐकायला येणारे. या कलियुगामध्ये काही चांगलं राहिलेलं नाही. म्हणून मनुष्य बघतो मी आणि माझं याच्याकरता जगत आहे. पण ऐका, मनी इज द लाईफ, लाईफ इज द मनी. नो मनी नो लाईफ इन द वर्ल्ड, बट लाईफ इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ह्युमन बॉडी. आयुष्य ही जगातली सगळ्यात मोठी किमयागार वस्तू आहे. ती माणसानं जगलीच पाहिजे. तुम्ही म्हणाल मी उद्या चांगला जगेल, अजिबात नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही नचळे बघा गळा पडेल पाचा, पुढे हुशार तो राहील. म्हणून बापो, या कलियुगामध्ये आपलं काहीच आहे. मग शरीर मिळालं. तुकोबरा म्हणतात शरीर चांगलं नाही. ज्ञानोबा सांगतात नाही शरीर कसं आहे. ज्ञानोबा तुझी गोंगडी चांगली रे, आमाची कादिली वागुली रे. देवाचं शरीर कसं आहे. देवाची गोंगडी स्वगत सच्चिदानंद मिळून शुद्ध सत्व गुण विंगली रे. आणि आपली नवा ठाई फाटून गेली तिथं आमाची दिली. ही गोंगडी आहे. गोंगडी आपल्या गोंगडीला छिद्र आहेत किती? 9 उघडे आणि 1 बंद. त्या छिद्रातून नेहमी घाणच घाण बाहेर पडत असते. म्हणून बापा मिळालेलं शरीर हे लाख मोलाची संपत्ती आहे. पण आपल्याकडे शास्त्र असं आहे, जी गोष्ट आपल्याला फुकट मिळते तिची माणसाला किंमत. खरं आहे का कुठे? एक दात जर दादा पडला एक, तर बसवायला खर्च किती येतो? 21,000 रुपये खर्च येतो. देवानं 32 आम्हाला फुकट दिले. आम्ही विमल खाऊ खाऊ त्याची वाट लावली का नाही? कारण काय काय लोक एवढे पाय नाही. इथं दुकान भेटलं ना ते विमलसाठी 10 किलोमीटर जातं. मर एकदा खाली. मिळालेलं शरीर हे परमेश्वर प्राप्तीचं पहिलं साधन आहे महाराज. शरीराशिवाय काही नाही. म्हणून बघा स्वर्गात काय काय आहे? चंद्र, इंद्र, अप्सरा, ब्रह्मा, उर्वशी, मेनका, याच्या पलीकडं जे प्यायल्यानंतर अमरत्व प्राप्त होतं असं अमृत स्वर्गामध्ये. एवढ्या सगळ्या सुखसोयी आहेत. तिथं रंभा नाचतायत, उर्वशांचं गायन आहे, चंद्र पाणी शिंपतोय, मदन आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी स्वर्गात आहेत. पण तरी सुद्धा स्वर्गातले देव या मृत्यू लोकांमध्ये या शरीराची इच्छा करतात. त्याचं कारण नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत लौकिक. हा सुख सोहळा स्वर्गी, हा सोहळा स्वर्गात नाही. प्रत्येक गोष्टीचं दान आहे. हस्त पवित्रम यदि दान पुण्य, पाद पवित्रम यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रम यदि नामघोष, हृदय पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं पुण्य दानामध्ये आहे ना. म्हणून बघा आज हा एवढा मोठा सोहळा या 2 मुलांनी अरेंज केला. हस्तम पवित्रम यदि दान पुण्य, पाद पवित्र, पायाचं पुण्य तीर्थयात्रेमध्ये, कंठाचं पुण्य नामघोषामध्ये आणि हृदयाचं पुण्य ब्रह्मनिष्ठेमध्ये. म्हणून बापा हो, मनुष्य म्हणून जन्माला आलात म्हणून जीवनामध्ये शरीर मिळालंय, पण ते एक दिवस जाणार आहे. शरीर जायाचे ठेवणे, त्याची माणसाने जीवनामध्ये अभिलाषा करू नये. अभंगाचं दुसरं चरण. शरीर शरीर
निराश झाले घराचे आगे राजा झाले शरीर नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षण भंगोर. काय आपलं मी मागेच सांगितलं पत्नी आपली नाही. ज्या पत्नीसोबत आम्ही संसार केला म्हातारपणामध्ये काय म्हणते बाई म्हणे खर मरता तरी बर नासी काय म्हणते आपली बायको आपल्याला खर म्हणजे गाढव. आम्ही याला म्हातारा गाढव मरत का नाही का तर म्हणे थुंकून थुंकून यानं माझ्या घराची वाट लावली की नाही म्हणतात की नाही. महाराज सगळीकडे देत आहे म्हणून तुकोबाराने सांगावं लागलं. एका माणसाचं तरी तुकोबारांचं झालं भांडण म्हणजे तुकोबाराय तुम्ही बायकांवर विरोध करताय का म्हणजे पत्नी चांगली असते. तुकोबारा म्हणजे तुला झालेलं भरम आहे म्हणलं मला परीक्षा घ्यायची काय कर जा घरी मेलेल्याचं सोंग घे तुला कळेल तुझी बायको किती प्रेम करते. तो घरी आला तोचा जरा तब्येतीला जाड होत घरी आला मेलेल्याचं सोंग घेतलं हातपाय लांब केले बायको रडायला लागली पण खोटं खोटं धने आता काय करू माझे तानिले नाही करू धन्या अवचित मरण आले मज कोणाशी निरविले. तो झोपला होता त्याला वाटलं काय बहुतेक आता ही पण माझ्यासोबत येणार पण ऐका तो तब्येतीला होता चढ आणि पूर्वीच्या घराच्या चौकडी होत्या लहान. तो सहजासहजी दादा चौकडीत बाहेर येत नव्हता. मग भावकीतला माणूस म्हणाला आता घराचा दरवाजा तोडायचं हे वाक्य रडणाऱ्या बायकोनं ऐकलं. ती काय म्हणली आता नाहीतरी ते हे गेलेले म्हणे माझे दार नका पाडू याचे हात पाय तोडू. त्याला ताप आला 300 डिग्रीचा. म्हणलं मी उगाच म्हणत होतो माझी बायको पण म्हणलं बघूया पुढे काय करते. पुढे तिनं काय केलं माहिती दादा तो मेलेला तो सोंग घेतलेला एवढी लांब लचक दाढी होती. एके हाती धरी दाढी तुझे हाती घे कुऱ्हाडी. तिनं कुऱ्हाड आणली लावून त्याचा 150चा ताप 200वर गेला. म्हणला घालते का काय शेवटी तिनं तेच केलं. येरती घावा घालून पाय तेव्हा तो उठवली एक बायकोच्या कानाखाली मारलं तुकोबाराने शरण गेले. तुम्ही म्हणताय तेच करो दे तव ग्रहाची कामिनी ते तव राहिली बोली मी जळ तसेच मजाने आली हे करा. पण बापो त्या कलियुगामध्ये आपलं नाही रे नाही कुणाचे नाही रे सांगितलं आम्ही भजन केलं कीर्तन केलं पूजन केलं भुवाला पंक्ती घातल्या पायवाड्या केला तरी सुद्धा आमच्यावर सुखदुःखाचे भोग जात नाहीत. अरे वेड्या सुखदुःखाचे भोग जगाच्या मालकाला सुद्धा चुकले. हा 10 अवतारामधला 8वा अवतार बघा
8वा अवतार भगवान कृष्ण किती दुःख सहन केलं. हा तुम्ही आम्ही सगळे आपण जन्माला आपल्या आईचं दूध प्यायले. अरे ज्याच्या सत्तेने वेद बोलतो, ज्याच्या सत्तेने ब्रह्मांडाला विषाता प्राप्त होते, असा जगाचा पांडुरंग परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न जीवनाचा अधिकारी कारागृहात जन्म घ्यावं लागलं. जन्माला आले, आपल्या आईचं एक थेंब तरी दूध प्यायले का हो? नाही ना. का? भोगतो ना घडे मागच्या जन्मामध्ये कर्म. ऐका, राम प्रभू वनवासातून आले. लक्ष्मण म्हणतात, दादा आपल्याला आता दर्शन पहिले घ्यायचंय. कुणाचं घ्यायचंय? प्रभू रामचंद्र उठलेले डायरेक्ट कैकेयीच्या महालात गेले. लक्ष्मण म्हणतो, दादा या बाईनं आपल्याला वनवासात पाठवलेले हिज पहिलं लक्षण. राम म्हणतात, लक्ष्मणा तुला रामायणच कळलं. हा आपल्यावर सगळ्यात मोठे उपकार कोणाचे असतील तर ते कैकेयीचे. कैकेयी वचन घेत नाही आणि आपण जर वनवासात जात नाही तर रावणाला मारून 33 कोटी देवांची बंदिशालीतून आपण सुटका करू शकत नाही. आणि म्हणून सगळ्यात उपकार आपल्यावर कैकेयीचे. तर देव कैकेयीवर प्रसन्न झाले. सांगितलं काय पाहिजे? कैकेयीनं सांगितलं तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. पण राम अवतार अर्धा झाला होता. मग देवानं सांगितलं या अवतारामध्ये तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही, पण पुढच्या कृष्ण अवतारामध्ये मी तुझी इच्छा पूर्ण करेन, पण तुझ्या पोटी जन्माला येईल, पण तुझं दूध पिणार नाही. का? तर कैकेयी थोडी संगतीनं बिघडलेली होती. आजही तुम्ही वाचलं तर षडगुण ऐश्वर्य संपन्न माणसं चुकीच्या संगतीमध्ये गेल्यामुळे वाटोळं झालेलं आपण बघायला भेटतं की नाही. एक महाभारताचा पुरावा सांगतो तुम्हाला. महाभारतामध्ये एक असं पात्र होतं बाबा, सूर्याला लाजवण्याची ज्याच्यामध्ये ताकद होती. षडगुण ऐश्वर्य संपन्न जीवन होतं. स्वच्छ धुतलेल्या तांदळानं होतं त्यांचं जीवन होतं. त्या योद्ध्याचं नाव होतं पितामह भीष्म. साधे होते भीष्म. व जगाच्या मालकाला प्रतिज्ञा मोडायला लावली कुणी? भीष्मानी. ऐका 2 मिनिटांमध्ये संगत चुकली की काय होतं? पितामह भीष्म वय वर्ष होतं 20 आणि पितामह भीष्माचार्यांचे वडील राजा शंतनू वय वर्ष होतं 80. ऐका 80व्या वर्षी राजा शंतनूला म्हणजे पितामह भीष्माचार्यांचे वडील त्यांना लग्न करण्याची दादा इच्छा झाली. कितव्या वर्षी? आता 40 वाल्यांना सध्या भेटत नाही कधी. ऐका भीष्माला म्हणले, भीष्मा काल वनामध्ये गेलो, एक मुलगी पाहिली, मला आवडली, मला लग्न करायचंय. भीष्म म्हणाला, बाबा घाबरू नका. आता तो तेव्हाचा भीष्म होता, आता कलियुगातला एखादा भीष्म असता तर. आणि 80 वर्षाचे बाबा त्याला म्हटलं की मला लग्न करायचंय. अहो रेल्वे खाली ढकलली असते आता निवडून. ते कलियुग आहे. कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळ झालेले. ऐका भीष्म उठले, त्या मुलीच्या बापाकडे गेले, मुलगीला मागणी टाकली, पण मुलीचा बाप तयार. तर म्हणला तू काय वेळ आहेस का? तुझ्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला माझ्या 15 वर्षाची पोरगी. भीष्माच्या लक्षात आलं आपल्या वडिलांचं वय जास्त असल्यामुळे मुलगी मिळू शकत नाही. भीष्मानं पहिली प्रतिज्ञा केली. काय केलं? आपलं 20 वर्षाचं आयुष्य आपल्या बापाला दिलं आणि 80 वर्षाचं म्हातारपण स्वतःला घेतलं. पुरावा भागवत 11वा अध्याय. जनक संतोषा कारणे आपले तारुण्य दिले जेणे वार्धक्य घेऊन आपले सुखी करणे शंकर. मुलीचा बाप म्हणाला माझी दुसरी इच्छा आहे. काय? मला मोठा मुलगा तूच आहेस, गादीवर पण बसणार तूच. पुन्हा भीष्माने दुसरी प्रतिज्ञा केली. जय महात्पुते वज्र वधिष्ठाराम राजस्तुता. त्याचा अर्थ मी गादीवर कधी बसणार नाही. पुन्हा मुलीच्या बापाने तिसरी प्रतिज्ञा जाते. म्हणजे भीष्मा उद्या तू लग्न केलंस तर माझ्या मुलीला मुलं होती त्याचं काय? पुन्हा भीष्माने हातावर पाणी घेतलं. हा जन्मोस्तुत ब्रह्मचारी अस्तित्व जायते, म्हणजे जीवनामध्ये मी कधी लग्न करणार नाही. पुन्हा मुलीच्या बापाने सांगितलं भीष्मा माझी शेवटची इच्छा आहे. काय? तू एवढा धनुर्धर आहेस, माझ्या मुलीला जर बाणानं मारलंस तर. पुन्हा भीष्माने हातावर पाणी घेतली. पिता जन्मोस्थित कामिनी नैवम सूत्रधारा कल्पात जायते. त्याचा अर्थ मी स्त्रीवर कधीही शस्त्र उचलणार नाही. या प्रतिज्ञा केल्या म्हणून दादा भीष्म मिळाले. या प्रतिज्ञा जर करत नाही तर देव काय? देवाचा बाप जरी आला तरी भीष्माचार्याला मारायची ताकद नाही. पण एवढे मोठे षडगुण ऐश्वर्य संपन्न जीवनाचे अधिकारी होते भीष्म. संगत केली मूर्ख दुर्योधनाची. वाटोळ आला ना. 100 कौरव होते. हाय कुठं नाव? मुंबईवाले चाकरमध्ये नाही करतो. कुठं हाय मुंबईला? दुर्योधन का ढाबा. आबाचा ढाबा आहे पण दुर्योधन का ढाबा नाही. का? कर्म. कर्म जर योग्य असेल तर जीवन चरित्र माणसाचं मेल्यानंतरही 100 वर्ष कीर्ती जिवंत राहते. म्हणून बापू जीवनामधला खरा मानवतेचा धर्म दुसऱ्यांना त्रास न देता जगणे, दुसऱ्याच्या सुखात सुख, दुसऱ्याच्या दुःखात दुःख, हीच विष्णूची. हा म्हणून बापू जीवनामध्ये
रंगामध्ये रंगायचं. आता 33 कोटी देव आम्ही पाहिले नाही, पण ऐका, जगामध्ये परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, म्हणून चालता बोलता देव त्यानं आमच्या घरामध्ये पाठवला. त्या देवाचं नाव आहे मातृदेव भव आणि पितृदेव भव. या दोन देवांचे जेवढे आपल्यावर उपकार आहेत तेवढे जगात कुणाचे उपकार नाहीत. पण महाराज ऐका, जी गोष्ट आपल्याला फुकट मिळते तिची माणसाला किंमत नसते. आईची किंमत जिची मेले तिला विचारा, बापाची किंमत ज्याचे नाही त्याला जाऊन विचारा. हा, अरे बाबा कसाही असू दे, लंगडा लुळा पांगडा, पण घराच्या एका कोपऱ्यामध्ये असेल अख्खं घर भरल्यासारखं वाटते. आई कशी असू दे, पण घराच्या एका कोपऱ्यामध्ये असेल अख्खं घर भरल्यासारखं आहे. आणि ही दोन दैवता आपल्या जीवनामधून गेली की जीवनामध्ये त्याचे एवढा उपकारी. हा, एक कविकारानं सांगितलेलं आहे ना, जगामधला न पावता न नवस करता पावणारा देव म्हणजे आपला बाप आहे. हा, एक वेळ जीवनाची चिंता असते, तिला आई म्हणतात, पण वर्षभर माझा समाज, माझा संसार जेवावा, माझ्या संसाराला चांगलं अन्न मिळावं, चांगले त्याला सुखी दिवस यावे, याच्यासाठी चंदनासारखा जीवन असतं, त्याला बाप म्हणतात. खऱ्या अर्थानं बाप आमच्या जीवनातून निघून जाणं याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय आहे महाराज. तुझा एक कविकार सांगतो ना, अवघडे रगड्या उमजाय बाप, उदो उदो संसाराचा घाडा हाकला, वडा मंदी मायातनी कना वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय रगड्या उमगाया बापर, उमगाया बापर. फक्त फरक एवढा आहे, संसार रूपी रंगमंचावरची दोन पात्र आहे, पण आमचा बाप हा पडद्याच्या पाठचा कलाकार आहे, म्हणून तो समाजाला कळला नाही. आमच्या बाबांना रडता येत नाही का हो? रडता येतं, पण त्याला माहिती आहे मी रडलो अख्खा समाज माझं कुटुंब रडल्याशिवाय राहणार नाही, म्हणून बाप रडतो पण तो दाखवत नाही. म्हणून जीवनामध्ये जे करायला पाहिजे ते आता करा. पण आपलं उलट आहे, आपण जिवंतपणे आई बाप अन्नासाठी रड आणि मेल्यावर गोताच्या पुढ्यात हाराभर वड. काय उपयोग आहे का? आहे मोठे बॅनर लावून समाजाला हे लावून लोकांचं काय नाही हो. लोकांना किती जेवण घेतलं तरी एकदम तरी म्हणणार आज मट्टा असतं तर बरं झालं असतं. लोकांना काही पडलेलं नाही, म्हणून बाप हो खरा सेवा करायची ती आपल्या आई बापाची करा. काय उपकार आहे आईच्या आपल्यावर? आईनं पहिल्या महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत आपल्याला उदरामध्ये सांभाळलं. सोपं आहे? ऐका, आईच्या गर्भामध्ये पहिला महिना बुडबुडा, दुसरा महिना अंडाकृती, तिसरा महिना लिंग आलं, चौथा महिना त्वचा आली, 5वा महिना केस आले, 6वा महिना अस्थे आले, 7वा महिना चेतना आली, 8वा महिना रक्त आलं. एवढं सगळं विश्ववैभव तिनं भोगलं, पण आम्हाला जन्म देताना एवढं वैभव भोगलं, दुःख भोगलं, पण तिनं कुठं तक्रार केली का हो? याला म्हणायचं आयसी कळवळाची जाती. जीवनामध्ये दोन दैवत असे आपल्यावर कुठल्याही स्वार्थाविरुद्ध प्रेम करतात. एक म्हणजे आपली आई आणि दुसरे म्हणजे आपले बाप. आणि बाप हो जीवनामध्ये 33 कोटी देवाच्या मागे लागता. माय बाप जेणे काशी तेने न जावे तीर्थाशी. आणि म्हणून जीवनामध्ये खरी सेवा करायची असेल तर ती आता कर, कारण लोकांना डेंजर आहे. जिवंतपणी माणसं कधी चालत असला तर पायात पाय घालून काढतात आणि मेल्यावर खांद्यावर घेतात आपल्याला. खरं आहे का कुठं आहे? बघा काय काय ठिकाणी बघा काय काय म्हातारी माणसं जागेवर असते, त्यांना चालता बोलताना लोक विचारत नाही. पण तात्या जागेवर पडले, तात्याच्या नाकावर चूक ठेवायला झाला की शेजारी लगेच रवा करून येते. आता तात्या खायला तात्या खात होते तेव्हा वसर घेऊन जात होती. म्हणून जीवनामध्ये माणसाचं विहित कर्म का तर माणसाला पशुपेक्षांपेक्षा देवाने एक गोष्ट जास्त दिलेलं आहे, तिचं नाव आहे ज्ञान. काय बाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती किती एक उपदती मरती पहिले अंतरे पासून होती. म्हणून बाप हो या कलियुगामधला सर्वात मोठा धर्म ज्याच्यासाठी हे शरीर मिळालं, कशासाठी? हातानं टाळी आणि मुखानं त्या पांडुरंग परमात्म्याचं नाव हे जगातला सर्वात मोठा धर्म आहे. म्हणून सगळ्यांना नम्रतेची विनंती, एकदा हातानं टाळी वाजवा आणि मुखानं त्या परमेश्वराचं चिंतन करावे. कुमार
पतंगे शरीर जायाचे ठेवण दर्शी अविनाश धने नोहे तुझा हा परिवार नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षण भंगोर शरीर जायाचे ठेवणे दर्शी अविनाश धने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष धणे विठ्ठल तुकोबारायांच्या बाबतीत तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये आपल्याला विहित करतात ज्या नात्यांसाठी आम्ही जन्मभर झगडत बसलो त्याच्यातलं एकही आपलं नाही सत्ता संपत्ती ऐश्वर इष्ट धन दौलत बायका मुलं सगळे सोयरे नातेवाईक याच्यातला एकही सोयरा आपला नाही म्हणायचं हे फक्त म्हणण्यासाठी झालेलं आहे आपण मेल्यानंतर सगळं जग चालायचं राजा मेल्यानंतर राज्य चालायचं राहत नाही म्हणून जीवनामध्ये जर स्वतःचा उत्कर्ष करून घ्यायचं असेल तर पवित्र तुळशीची माळ आपल्या जीवनामध्ये धारण केली पाहिजे जसं आमच्या पांडुरंग बाबांनी आपल्या जीवनामध्ये या शरीराचं सोनच केलं महाराज 108 महिन्याची माळ घालायची तर 108 कीर्तनचं पाणी रोज आपल्या शरीरावरून जाऊन मिळालेला हा जो शरीर आहे तो सार्थकी लागला पाहिजे पवित्र झाला पाहिजे याच्याकरता हा मनुष्य देह आपल्याला मिळाला म्हणून बापू हो जीवनामध्ये तुकोबाराय म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा या पांडुरंग परमेश्वर या 3.5 लाखाच्या संसार रूपी भवसागरातून आपल्याला सोडवणारा कोण नाही म्हणून माणसानं आपल्या कर्माला जागलं पाहिजे आज या ठिकाणी बघा हे बाबांचं कार्य आहे त्यांची 2 मुलं आहेत त्या आजूबाजूच्या मला मंत्री सांगितलं की महाराज आम्हाला काहीतरी समाजाचं देणं आहे समाजाशी आमची बांधिलकी आहे आम्हाला काहीतरी करायचंय म्हणून या एवढ्या परिसरामध्ये जी काही मंदिर आहेत त्या सगळ्या मंदिराला आमच्या दोन्ही दादांकडून देणगी मिळणार आहे सगळ्यांना साधी गोष्ट आहे का पैसा सगळ्यांकडे आहे दान सगळेच करतात पण कुठं केलं पाहिजे जे अक्कल पाहिजे माणसाला एक जर म्हणला मी वरातीला एवढं 50 किलो आणलं फुकट दान कुठं करायचं हे पहिलं कळलं भूमी दाने उसी पाळू नामदेवरायांचा अभंग आहे करत दाने कांती निर्मळू चंदन दाने सदा शीतळू जन्मोजन्मी प्राणिया माणसाला कुठं दान दिलं पाहिजे हे पहिलं कळालं पाहिजे म्हणून बापू हो जीवनामध्ये आपलं कायच नाही मग तू कोण आहे आपला सोयरा नेमका आहे तरी कोण अंतकाळी सोयरा अंतकाळीचा सोयरा
यथामती यथावकाश झालेली सेवा उपस्थित सर्व अधिकार श्रेष्ठ संपन्न दैव गोत्र काशी आणि गंगा आणि या माझ्या काशीच्या चरणावर झालेली सेवा मी समर्पित करतो। सेवा करत असताना एखादा अक्षर माझ्या मुखातून चुकीचं गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे। जे तुम्हाला योग्य वाटलं तो माझ्या सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आहे। बोलिलेले पुरे वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध किंवा करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देवला। जाता जाता परमेश्वराकडे एकच मागणं मागतो, हे परमेश्वरा, हे पांडुरंग परमात्म्या, या पांडुरंग बाबांनी या कलियुगामध्ये विहित कर्म करत असताना त्यांच्या हातून एखादा अक्षम्य गुन्हा घडला असेल तर त्यांना क्षम्य करून त्यांचा आत्मा अनंतामध्ये विलीन करून त्यांना वैकुंठाची प्राप्ती होऊ दे अशी भावपूर्ण श्रद्धांजली मी हरिओम सतराम वारकरी संप्रदाय चिपळूण खेड दापोलीच्या वतीनं
बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. ज्या बाबांच्या पोटी आज खऱ्या अर्थानं धर्मासारखे 2 मुलगे जन्माला आले. खरंच बाबांच्या जाण्यानं या 2 मुलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर खूप मोठं दुःखाचं सावट पुसलेलं आहे. पण दादा, हा नियतीचा नियम आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. एक दिवस आपल्याला या निसर्गाचा नियम चुकवता येणार नाही. आपण सर्वांनाही त्या दिशेनं जायचं आहे. म्हणून झालेलं दुःख, या दुःखातून निवारून जाण्यासाठी परमेश्वरानं या दोन्ही भावंडांना, लेकरांना आणखी स्थैर्य द्यावं अशी मी पांडुरंग परमात्म्याची विनंती करतो. आणि जाता जाता एकच मागणं या सर्व दैवगोत्र काशी गंगेकडे मागतो. तुम्हा सर्व अधिकार श्रेष्ठ संपन्न दैवगोत्र काशी आणि गंगा या गंगेच्या पवित्र चरणाची धूळ मी आणि माझ्या सर्व कलाकारांच्या कपाळी लागून आमची वाणी पवित्र होऊ दे असा पवित्र आशीर्वाद जमलेल्या काशीनं आम्हाला द्या. पुरेश तुम्हा सर्वांच्या चरणावर शिरसाष्टांग दंडवत. त्या सेवेकरता अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम तुम्हाला या ठिकाणी खूप खूप दंडवत. माझ्यासोबत आलेले सर्व युवा वारकरी संप्रदायाचे पुढचे सर्व तुम्हा सर्वांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो आणि इथंच थांबतो. विठ्ठल